तर जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला। भारतीय सैन्याकडून सुद्धा पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर या सगळ्याबाबत दिलं गेलं। बांदीपोरामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झालेली आहे। पाकिस्तानी लष्करानं एलओसी जवळ सैन्यांची संख्या वाढवली आहे असं सुद्धा समजतंय। अजूनही पाकच्या कुरघोड्या थांबत नाहीयेत। भारतीय सैन्याकडून त्याला चोख प्रत्युत्तर सुद्धा दिलं जात आहे। पाकिस्तान फिर अपनी हरकतों पे आ गया है और वो जो एलओसी है वहाँ पे जो कश्मीर घाटी के अंदर अपने उन्होंने फायरिंग शुरू कर दी है और इसका जो भी फायरिंग करेंगे वो उसका मुंह तोड़ जवाब देंगे हिंदुस्तान की फौज। और उन्होंने पहले भी बताया है उनको कि अगर वहां से ये अनप्रोवोक्ड फायरिंग करेंगे तो जहां से भी फायरिंग होगी, जिस भी पिकेट से फायरिंग होगी, उस पिकेट का नामो निशान मिटा दिया जाएगा। और यही एक तरीका है पाकिस्तान को सबक सिखाने का कि अनप्रोवोक्ड फायरिंग, सीज फायर तोड़ना ये उनको बहुत महंगा पड़ेगा। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून आपण याबाबतचे तपशील घेणार आहोत। शिवाजी, अजूनही या कुरघोड्या थांबताना दिसत नाहीयेत। जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर आता गोळीबार केल्याचं समजते। भारताकडून कसं उत्तर दिलं जातं याला? भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। पाकिस्तानने सीमारेषेवरती त्यांना माहिती आहे की आपल्या नापाक कारवायामुळे भारताचा आपला बदला घेणार आहे, त्यामुळे त्यांनी सीमारेषेवरती सैन्य जे आहे ते वाढवलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्यानं अलीकडच्या काळामध्ये सीमारेषेवरती जे गोळीबार जो आहे तो होताना पाहायला मिळतोय आणि भारताकडनं देखील त्यांना चोख प्रत्युत्तर जे आहे ते दिलं जात आहे। त्यामुळे आज सीमारेषेवरती जेव्हा गोळीबार झाला तेव्हा भारताकडनं चोख प्रत्युत्तर दिलं आणि भारताचे जवान जे आहे ते आता अलर्ट मोडवरती आहे। फक्त इकडे जम्मू काश्मीर बॉर्डरवरतीच नाही तर भारताच्या ज्या ज्या देशाची सीमा लागून आहे त्या सर्व ठिकाणी भारत जे आहे आपल्या अलर्ट मोडवरती असो, म्हणजे अरबी समुद्रामध्ये पाण्यामार्गे मुंबईच्या बाजूला असो, या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतलेली आहे, किंवा जम्मू काश्मीर असो, बांगलादेशची सीमा असो किंवा चीनची सीमा असो किंवा नेपाळची सीमा असो, या सगळ्या भागामध्ये भारताच्या गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा रक्षक जे आहे ते अलर्ट मोडवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे हे सध्या जम्मू काश्मीरमध्येच आहेत। पहलगाममध्ये ज्या ठिकाणी हा सगळा हल्ला झाला तो परिसर आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सातत्याने या सगळ्या संदर्भातले तपशील ते आपल्यापर्यंत पोहोचवतात प्रतिनिधी शिवाजी काळे आणि कॅमेरामन अनिल कपूर यांच्या मार्फत आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचते, ही सगळी दृश्य पोहोचतात। नेमकं जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये काय घडतंय, कुठल्या घडामोडी घडतायत याचे क्षणाक्षणाचे तपशील आपण पुढारी न्यूजवर यामुळे पाहू शकतोय।